एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। तुम्ही जर एकटे आहात, तुम्हाला एका साथीदाराची गरज आहे, तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी बोलावंसं वाटतंय, असा तुम्हाला मेसेज आला आणि तुम्ही त्या मुलीशी मैत्री केली, तर सावधान, कारण त्यात तुम्ही फसू शकता। हा हनी ट्रॅप असू शकतो। फसवणुकीच्या प्रकारामध्ये सध्या ही नवीन पद्धत भामट्यांनी शोधून काढलेली आहे आणि अशाच एका प्रकरणात एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक झाली आहे। तब्बल 41 लाख रुपये त्याच्याकडून उकळण्यात आले। आधी मेसेज करणं, मग व्हिडिओ कॉल, मग अश्लील मेसेजेस, अशा पद्धतीने इथं मैत्रीचा आव आणला जातो आणि त्यानंतर हे चॅट व्हायरल करण्याची धमकी दिली जाते। बदनामीच्या भीतीने याबाबत लोक तक्रार करायला घाबरतात आणि त्यातूनच त्यांची फसवणूक होते। आपल्या माध्यमाने मी नक्की सांगेन की आपल्याला सर्वसाधारणपणे कोणीही अशा प्रकारचं जे सुसंस्कृत हे असतात कोणीही अशा प्रकारे हे शेअर करत नाही। त्यामुळे हे 100% यामध्ये कुठं ना कुठं ब्लॅकमेलिंगचा प्रकार किंवा हनी ट्रॅपचा प्रकार होणारच याची खात्री असते। त्यामुळे अशा कोणत्याही प्रकारापासून किंवा प्रलोभनापासून आपण दूर राहा। हनी ट्रॅपचा हा प्रकार आहे। अनेकदा टेक्स्ट मेसेजेसच्या माध्यमातून, व्हॉट्सअप मेसेजेसच्या माध्यमातून असे प्रश्न विचारले जातात की तुम्ही एकटे आहात का, तुम्हाला एकटं वाटतंय का, तुम्हाला कुणाशी बोलायचंय का तुमच्या मनातलं, आणि मग त्या लिंक्स किंवा त्यावरनं येणारे मेसेजेस जर तुम्ही वाचत गेलात, त्याच्यावरच्या सूचना पुढे पुढे ऐकत गेलात आणि तसं करत गेलात, तर तुम्ही या हनी ट्रॅपमध्ये अडकता। त्यामुळे सोशल मीडियावर मैत्री जपून करा। अश्लील मेसेजेसच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जातं। एका ज्येष्ठ नागरिकाला 41 लाखांना गंडा घालण्यात आलेला आहे। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। अजित, हा खूप धक्कादायक प्रकार आहे। असे टेक्स्ट मेसेजेस व्हॉट्सअप किंवा सोशल मीडियावर सुद्धा अनेक मेसेजेस आपण बघतो ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो, आपण त्याकडे लक्ष देत नाही, पण त्यातलाच असा एक हनी ट्रॅपचा प्रकार असू शकतो। सुवर्णा, खरं तर अशा ट्रॅपमध्ये फसणाऱ्यांची संख्या सध्या खूप वाढू लागलेली आहे। दोन प्रकारामध्ये अशी लोक मोडतात। एक म्हणजे खोडसाळपणामुळे लोक जी आहेत ती अशा मेसेजेसना, मग ती सोशल मीडियावरती असतील किंवा टेक्स्ट मेसेज असतील, अशांना उत्तर देतात। सुरुवातीला टाइमपास म्हणून या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात आणि नंतर नंतर हळूहळू ह्याच्यामध्ये ते फसत जातात। आणि दुसरा एक प्रकार आहे की व्यक्तींचा मूड, तर व्यक्ती कुठल्या मूडमध्ये असेल, हल्ली एक फॅशन आहे की तुम्ही कोणत्या मूडमध्ये आहात किंवा तुम्ही कोणत्या फेजमध्ये आहात हे व्यक्त करण्याकरता तुम्ही सोशल मीडियावरती वेगवेगळे मूड तुमचे अपलोड करता किंवा तुमचे स्टेटस जे आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते सगळे स्टेटस जे आहेत ते मेंटेन ठेवता। एखादा व्यक्ती मी एकटा आहे किंवा मी बाहेर चाललेलो आहे, माझ्यासोबत कोण नाही आहे, मला विरह वाटतोय, असे अनेक मेसेज जे आहेत ते इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक अशा वेगवेगळ्या सोशल मीडियावरती टाकत असतात। आणि ह्याच सगळ्या मेसेजला हेरून ही सगळी मंडळी जी आहेत, ही एक मोठी नायजेरियन टोळी आहे। हे असे सगळे व्यक्ती जे आहेत त्यांना हेरते। सुरुवातीला त्यांना लॉलीपॉप दाखवलं जातं की मैत्री करते, फक्त मैत्री करायला काय हरकत आहे। मग मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमामध्ये होतं, मग त्या प्रेमाचं रूपांतर पुढे अश्लील व्हॉट्सअप किंवा टेक्स्ट मेसेज चॅटिंगमध्ये होतं, मग हळूहळू पुढे व्हिडिओ कॉलिंगमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं रूपांतर होतं आणि व्हिडिओ कॉलिंगवरती अश्लील चाळे केले जातात। आणि ज्यावेळी हे जे हनी ट्रॅपमध्ये जे अडकलेले लोक असतात ते जेव्हा अश्लील चाळे मोबाईलवर करतात तेव्हा ह्यांचे सगळं रेकॉर्डिंग जे व्हिडिओ रेकॉर्डिंग जे आहे ती समोरची व्यक्ती करते आणि मग ते सगळे व्हिडिओ जे आहेत हे व्हायरल करू किंवा हे सोशल मीडियावरती टाकू अशी भीती दाखवून त्यांच्याकडून लाखो करोड रुपये उकळले जातात। मुंबईतल्या डोंगरी भागामध्ये किंवा मुंबईतल्या जेजेमार पोलीस स्टेशनच्या भागामध्ये दोन प्रकाराचे आढळले होते, आता ठाण्यामध्ये आढळलेले आहेत। त्याच्या आधी एक भांडूप भागात देखील असाच प्रकार आढळला होता। हे प्रकार जे आहेत ते दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत। कधी समोरची व्यक्ती जी आहे ती मी अमेरिकन सेना दलामध्ये आहे म्हणजे महिला असते, महिलेचा फोटो वापरला जातो, महिलेचे व्हिडिओ वापरले जातात, किंवा अशाही महिला आहेत की ज्या थोड्याफार पैशांकरता अशा पद्धतीचे व्हिडिओ कॉल्स वगैरे किंवा चॅटिंग करायला तयार होतात। त्यांना त्यांचे पैसे मिळाले, एक अश्लील व्हिडिओ तयार झाला की मग असे व्हिडिओ जे आहेत ते पुढे व्हायरल केले जातात आणि त्याच्यावर ही सगळी एक नायजेरियन टोळी आहे। आणि यांना या सगळ्याविषयी पुन्हा एकदा तुझ्याशी बोलते, पण पोलीस उपायुक्त ठाण्याचे विनय राठोड आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बोलूया।
विनय सर, असे जर प्रकार आढळले तर नागरिकांनी काय काळजी घ्यायची? कारण आता ही खूप मोठी घटना समोर आली आहे. नागरिकांनी, सर्वसामान्यांनी, खास करून तरुणांनी काय काळजी घेण्याची गरज आहे विनयजी, असं आपल्याला वाटतं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. विशेष करून कोविडच्या काळामध्ये जेव्हा आपण पाहतो की वर्क फ्रॉम होम चालू आहे, लोकांना भेटीगाठी फार कमी झालेल्या आहेत, अशा वेळेस हे हनी ट्रॅप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे की कोणीही कोणत्याही स्वार्थाशिवाय आपल्याबद्दल जास्त माहिती देणे किंवा स्वतःला रिव्हील करत नाही. आणि अशा वेळेस विशेष करून सोशल मीडियाच्या द्वारे स्वतः आधी थोडेसे स्वतःला एक्सपोज करायचं आणि नंतर समोरच्या माणसाला एक्सपोज करायला भाग पाडायचं, त्याला ट्रॅप करून त्याला भाग पाडायचं आणि ते रेकॉर्डिंग केल्यानंतर मग फसून जातो. आता अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात राहायला पाहिजे की सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांनी ह्याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रसार आणि प्रचार करणं गरजेचं आहे की हे ट्रॅप असून दुसरं काहीही नाही आहे. पण ती कोणत्याही प्रकारची मैत्री ही असू शकत नाही. तुम्हाला मैत्री ही तुमच्या स्वतःच्या पर्सनल ओळखीने झालेली मैत्री जी आहे ती ज्याला आपण रिलायबल म्हणू शकतो. बरोबर. या प्रकारच्या मैत्रीमध्ये 100% फायनान्शियल स्टेक्स असतात, मॅलिफाईड इंटेन्शन्स असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि अशी प्रकार लक्षात आल्याबरोबर तात्काळ पोलिसांना कळवणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सदरचा कोणत्याही प्रकारचा नंबर असेल किंवा इतर कोणता मीडियम असेल त्याला ब्लॉक करायचा आहे. हे सगळ्यात महत्वाचं. बरोबर. विनयजी, माझा तोच प्रश्न होता, थोडंसं विस्तारानं अपेक्षित होतं की समजा जर एखाद्याबद्दल किंवा एखादीबद्दल असं काही घडलं तर त्यांनी काय पावलं उचलली पाहिजेत? कारण खरं तर कोणी पोलिसांपर्यंत जायलाच धजावतं, कारण आपल्याला काय म्हणतील किंवा समाजाची भीती, यामुळे लोक पोलिसांपर्यंत जातच नाहीत किंवा अशा विषयीची तक्रार करत नाही. तर तुम्ही अशा सगळ्यांना ज्यांच्या बाबतीत अशी घटना घडली असेल त्यांना काय सांगाल की काय केलं पाहिजे? नेमका ह्याच गोष्टीचा फायदा अशा प्रकारच्या टोळी घेतात आणि त्याच्यामुळे ह्या टोळ्या फोपावत आहेत असं मला वाटतं. बऱ्याचदा आपण इतक्या दूरपर्यंत किंवा इतक्या एक्सटेंट पर्यंत की स्वतःला एक्सपोज करण्यापर्यंत तर जाण्याचा प्रश्नच येत नाही. त्यापासून तर माणसांनी रेजिस्ट करायलाच पाहिजे. पण असे प्रकार घडल्याबरोबर तात्काळ पोलिसांना कळवणं गरजेचं आहे. आणि अशा कोणत्याही ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये न जाता लगेच आपण जर पोलिसांना कळवलं की साहेब असं असं या प्रकारचा हा नंबर आहे, इथून आम्हाला कॉन्टॅक्ट येतं, तर सायबर सेलच्या माध्यमाने 100% त्या टोळींना आपण ट्रॅक करू शकतो. आपल्याला आठवत असेल की काही महिन्यांपूर्वी किंवा काही वर्षांपूर्वी फायनान्शियल फ्रॉड अशाच प्रकारचे बँकेच्या OTP शेअर करण्यावरून आणि आता नेमका मला असं वाटतं की नेमका त्याच टोळ्या ज्या आहेत ह्या त्यांनी ग्रॅज्युएशन म्हणजे थोडंसं चेंज ऑफ मोड करून ह्या प्रकारच्या माध्यमातून लोकांना फसवण्याचे उद्योग सुरू केलेला आहे. आणि विनयजी, आता जी कारवाई करण्यात आलेली आहे, खूप मोठी ही खरं तर गोष्ट समोर येते की 41 लाख रुपयाला गंडा घातलेला आहे. नायजेरियन टोळी ही आहे का? काही मागमूस लागलाय का या टोळी संदर्भातला? याविषयी काही अपडेट देऊ शकाल? नाही, त्याच्याबद्दल आमचा अजून तपास चालू आहे आणि निश्चितपणे प्रोग्रेस पॉझिटिव्ह आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा आम्ही त्याच्याबद्दल माहिती देऊ. आणि विनयजी, अजून एकच प्रश्न, तुम्ही असं म्हणालात की आता हनी ट्रॅपच्या माध्यमातून लोकांना गंडा घालणे, फसवणे असे प्रकार सुरू आहेत, पण या व्यतिरिक्त सुद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत का ज्याच्याकडे सावधपणे नागरिकांनी पाहिलं पाहिजे की इथे आपण फसू शकतो, इथे आपल्याला फसवलं जाऊ शकतं? 3-4 प्रकारे मुख्यत्वे करून आम्हाला आतापर्यंत आढळलेले आहे. एक आहे ज्यामध्ये आपण आता जे डिस्कस करत होतो की हनी ट्रॅप, की ज्यामध्ये व्हिडिओ कॉल करून किंवा चॅटिंगच्या माध्यमाने आक्षेपार्ह फोटोज किंवा व्हिडिओज रेकॉर्ड करून त्याच्यावर ब्लॅकमेल करायचं. दुसरा एक प्रकार जनरली होत असतो की चॅटिंगच्या माध्यमाने, मग ते सोशल मीडिया, फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअपमध्ये फ्रेंडशिप करायची, फेसबुक मेसेंजरच्या माध्यमाने चॅट करायचं आणि स्वतः एक कुठेतरी फॉरेनला असल्याची त्याला एक पिक्चर तयार करायचं आणि अचानकपणे ते मुंबईमध्ये किंवा तुम्ही जिथे राहता त्या मेट्रोपॉलिटन शहरामध्ये आलेलं आहे आणि कस्टमवाल्यांनी तुम्हाला अडकून टाकलेलं आहे आणि मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलेली आहे किंवा हे आणलेलं आहे, असं करून त्याला आमिष द्यायचं की बाबा माझ्याकडे तुझ्यासाठी एक फार मोठा गिफ्ट आणलाय पण तू कस्टमवाल्यांनी अडकवलेलं आहे, तर मला आता 5,000 रुपये दे, 10,000 रुपये दे. मग अचानकपणे कस्टमचा एक अधिकारी समोर येतो आणि ती व्यक्ती सुद्धा महिला असते, अतिशय पॉलिश पद्धतीने जसं एखादी गव्हर्नमेंट ऑफिसर बोलतो त्या प्रकारे बोलणार आणि म्हणणार की सर हे अशा मॅडम अडकलेले आहेत आणि यांना आताच $25,000 किंवा जे काही आहे एखादी अमाऊंट XYZ अमाऊंट भरावं लागेल तरच त्यांचं सामान रिलीज करता येईल. आणि ह्या प्रकारच्या ट्रॅपमध्ये सुद्धा मग थोडे थोडे करत 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 5 लाख, 10 लाख, 15 लाखाचा गंडा सुद्धा हे लोक लावतात.
नक्की विनयजी, सविस्तर बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पोलीस उपायुक्त ठाण्याचे विनय राठोड आपल्याबरोबर होते, ज्यांनी ही सगळी कारवाई केली, ज्यांच्या माध्यमातून ही कारवाई झाली त्याविषयीची ते स्पष्टता करत होते की किती सावध नागरिकांनी राहण्याची गरज आहे. सोशल मीडिया हे प्रसिद्धीसाठी किंवा आपल्याला काय वाटतं हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच जरी एक प्रभावी माध्यम असलं तरी त्या माध्यमातूनच तुम्ही फसू सुद्धा शकता, तुम्हाला गंडा सुद्धा घातला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही अत्यंत सजग आणि सावध राहण्याची नितांत गरज आहे. खबर महाराष्ट्राची मध्ये एक छोटासा ब्रेक, लगेच भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.